नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना. आज आपण LBA बद्दल माहिती मिळवणार आहोत. तरी LBAचे मध्ये काय काय करायचे, कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कशा प्रकारे सुरुवात करायची ते पाहायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला LBA म्हणजे STS लॉग इनमध्ये जायचं आहे. गुगल ओपन करून STS लॉग इन LBA म्हणून टाईप करा. मग तिथे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. इथे साइन इन म्हणून ऑप्शन दिसत आहे. त्याच्या खाली लिहिलेलं आहे लेसन बेस असेसमेंट म्हणून. त्याच्यात टीचर्स लॉग इन आहे, DDPR लॉग इन आहे, अनेक लॉग इन आहेत. तिथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं पेज येतो स्टुडंट अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम म्हणून लेसन बेस असेसमेंट. इथे टीचर, सॅट्स युजर आणि DDPR 3 ऑप्शन आहेत. आपल्याला टीचरवर क्लिक करायचं आहे. टीचरवर क्लिक करून येथे एक बॉक्स दिसत आहे, तिथे युजर नेममध्ये तुमचा KJD नंबर टाकायचा आहे. कारण इथं दिलेला आहे टीचर लॉग इन फॉर KJD ॲज अ युजर नेम म्हटलेलं आहे. तिथे युजर नेम KJD टाका आणि सेंड OTPला क्लिक करा. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला OTP जाते आणि ते OTP इथे घालून आपल्याला रजिस्टर करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे. आता मी ऑलरेडी एक लॉग इन झालेला आहे. लॉग इन झाल्यानंतर असा पेज ओपन होतो. स्टुडंट अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम म्हणून कर्नाटका लेसन प्लॅन असेसमेंट. इथे शिक्षकाचं नाव येतो, डेट, टाईम सर्व येतो. इथे वरी तुम्हाला 3 रेगा दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होतो. इथे बरेच ऑप्शन आहेत. टीचर प्रोफाईल आहे, लेसन प्लॅन आहे, असेसमेंट, LBA असेसमेंट म्हणून आहे. इथे लेसन प्लॅन म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुमचं कॅलेंडर ओपन होतो. आज सप्टेंबर महिन्याचा कॅलेंडर आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये कोणता चॅप्टर तुम्ही कुण्या तारखेपासून कुण्या तारखेपर्यंत घेणार आहोत ते एक डेट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. आता समजा इथे मला एक 8 तारखेपासून 13 तारखेपर्यंत एक 8 दिवसाचं 6 दिवसाचं प्लॅन आहे. तरी मला ते सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे अगोदर. किती 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबरची डेट सिलेक्ट करायचं आहे. पहिले मला 1 मिनिट, स्क्रीनवर थोडं प्रॉब्लेम आहे. आता इथे 8 तारीख आहे. हे 8 तारीखवर क्लिक करा, असा येतो. आता सुरुवात आहे 8 तारीखची आणि कुठपर्यंत म्हणलेलं आहे, डेट विचारलेला आहे 2 म्हणून. म्हणजे आम्हाला मी 13 तारीखपर्यंत घेणार आहे. हा चॅप्टर 13 तारीखपर्यंत घेणार आहे. 8 ते इथे 13 दिसत आहे, म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत हा चॅप्टर चालणार आहे. इथं खाली सेट म्हणून दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता खाली ऑप्शन विचारलेलं आहे बरेच. इथे मीडियम, तुमच्या शाळेचे मीडियम जर 2-3 असतील तर तुम्ही कुण्या मीडियमला शिकवता तो मीडियम तिथे सिलेक्ट करायचा आहे. आता इथे मराठी. त्यानंतर पुढे आहे सिलेक्ट चॅप्टर. कितवा चॅप्टर आहे ते. इथे फर्स्ट सेमिस्टरमध्ये 6 चॅप्टर आहेत, त्याच्यामध्ये 5वा चॅप्टर चालू आहे. आता इथे आणखी काय म्हणजे ग्रुप, लँग्वेज ग्रुप विचारते. लँग्वेज ग्रुप आता मराठी, कन्नडा, इंग्लिश असतो. ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुढचा ऑप्शन आहे चॅप्टरचं नाव विचारलेलं आहे, नाव घालायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे कोणता चॅप्टर आहे, आता फ्रॅक्शन घेतलेला आहे. त्याच्यानंतर लर्निंग आउटकम्स, सामर्थ्य कोणकोणते ते घालायचं आहे. तर इथे नो अबाउट फ्रॅक्शनची ओळख आणि फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, अशा प्रकारे ते सामर्थ्य ते घालायचे. त्या पाठानुसार कोणकोणते सामर्थ्य दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून तुम्ही तिथे लिहायचं आहे. मी इथे उदाहरणाद्वारे दाखवत आहे एक सॅम्पल. त्याच्यानंतर अशा प्रकारे टाईप करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथं खाली आणखी एक पॉईंट दिसत आहे टीचिंग एड्स म्हणजे कोणकोणते साहित्य तुम्ही वापरणार आहोत ते इथे आपल्याला. आता आम्हाला अपूर्णांक दाखवायचे असेल तर आपल्याला व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्सची गरज असते. फ्रूट्स ह्या चांगलं उदाहरण देऊन शिकवता येतो, कारण 1तून 2 करून 2तून 4 आपल्याला करता येते. त्याच्यामुळे फ्रूट्स हा जरुरी आहे, किंवा व्हेजिटेबल्स तुम्ही लिहा.
ते झाल्यानंतर इथे खाली बघा प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये इंट्रोडक्शन फेसमध्ये, इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही वर्गावर जाताच की कोणती क्रिया करता. समजा इथे आहेत राईम्स अँड सॉन्ग आहे, स्टोरी टेलिंग आहे, आणखी बरेच दिलेले आहेत. आता मी इथे स्टोरी टेलिंग म्हणून घालतो. एक कथा सांगून आपण चॅप्टरची सुरुवात करायची आहे. मी तिथं घातलेलं आहे. नंतर पुढचं आहे डेव्हलपमेंट फेसमध्ये. डेव्हलपमेंट फेसमध्ये काय करता तुम्ही. समजा मी इथे ग्रुप ॲक्टिव्हिटी केलेला आहे. मी ग्रुप ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे कन्क्लुजन फेस. कन्क्लुजन फेसमध्ये काय आहे, काय झालेलं आहे ते इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक एक ऑप्शन आपल्याला क्लिक करत जायचं आहे. कन्क्लुजनमध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन किंवा ग्रुप प्रेझेंटेशन असे कोणतेही तुम्ही देऊ शकता तिथे. मी आता एक ग्रुप प्रेझेंटेशन सेल्फ इव्हॅल्युएशन दिलेला आहे. आता इथे लास्टला चॅप्टर वाईज असेसमेंट म्हणून दिलेलं आहे. चॅप्टर वाईज असेसमेंटमध्ये तुम्ही काय करतो ते लिहायचं आहे. मी इथे लिहिलेलं आहे स्टुडंट कॅन अंडरस्टँड अबाउट द फ्रॅक्शन. मी इथे लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या चॅप्टर फ्रॅक्शनबद्दल विद्यार्थी समजलेत असं मी लिहिलेलं आहे. पुन्हा इथं खाली सेव्ह म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्या सेव्हवर क्लिक करायचं आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विचारतो आर यू शुअर वॉन्ट टू सेव्ह लेसन प्लॅन. येसला क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा हा लेसन प्लॅन सेव्ह सक्सेसफुली म्हणून येतो. आणि आता पुन्हा हे कुठे जातो म्हणजे HMसाठी अप्रूव्हल देण्यासाठी जातो. HM अप्रूव्हल दिले पाहिजे. आता तुम्ही ते तारीख काढून जर बघितला, जेव्हा 8 तारखेकडे गेलो तर आम्ही इथे असं दाखवते सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टेटस पेंडिंग फॉर अप्रूव्हल. म्हणजे ते HM लॉगिनमध्ये अप्रूव्हल द्यायला पाहिजे. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लेसन बेस असेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क कशा प्रकारे ॲड करायचं आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत जय हिंद.